वर्धा जिले के हिंगनघाट पंचायत समिति अंतर्गत आने वाले सातेफड़ गांव में जल संकट ने अब विकराल रूप ले लिया है। वर्षों से पेयजल समस्या से जूझ रहे ग्रामीण आखिरकार सड़क पर उतर आए। महाराष्ट्र दिवस के मौके पर गांव के महिला पुरुषों ने ग्राम पंचायत कार्यालय के सामने क्रमिक अनशन और घेराव आंदोलन शुरू कर प्रशासन के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया। ग्रामीणों का साफ कहना था कि अब केवल आश्वासन नहीं बल्कि स्थायी समाधान चाहिए। सातेफड़ गांव में लंबे समय से जलापूर्ति व्यवस्था चरमराई हुई है। गांव में पेयजल योजना होने के बावजूद पाइपलाइन की मरम्मत समय पर नहीं होने और उचित देखरेख के अभाव में कई इलाकों तक पानी पहुंच ही नहीं पा रहा। हालात इतने खराब है कि लोगों को पीने के पानी के लिए दूर दूर तक भटकना पड़ रहा है। भीषण गर्मी में महिलाएं सिर पर घड़े रखकर पानी लाने को मजबूर है, जबकि कई परिवारों को निजी टैंकरों पर निर्भर रहना पड़ रहा है। ग्रामीणों का आरोप है कि इस समस्या को लेकर कई बार ग्राम पंचायत और संबंधित विभाग को ज्ञापन दिए गए, लेकिन हर बार सिर्फ आश्वासन मिला, समाधान नहीं। महाराष्ट्र दिवस के दिन ग्रामीणों का गुस्सा फूट पड़ा। बड़ी संख्या में महिलाएं, बुजुर्ग और युवा ग्राम पंचायत कार्यालय पहुंचे और क्रमिक अनशन शुरू कर दिया। आंदोलनकारियों ने पंचायत प्रशासन के खिलाफ नारेबाजी करते हुए कहा कि जब तक गांव में नियमित जलापूर्ति शुरू नहीं होती तब तक आंदोलन जारी रहेगा। तेज धूप और 45 डिग्री तापमान के बावजूद ग्रामीण डटे रहे। आंदोलन में शामिल महिलाओं ने कहा कि रोज पानी के लिए संघर्ष करना उनकी जिंदगी का हिस्सा बन गया है, लेकिन अब वे चुप बैठने वाले नहीं हैं। आंदोलन की गंभीरता को देखते हुए प्रशासन हरकत में आया और संबंधित अधिकारियों को मौके पर भेजा गया। इस दौरान ग्राम सेवकों की अनुपस्थिति को लेकर ग्रामीणों ने भारी नाराजगी देखने मिली। बाद में ग्राम सेवक के पहुंचने पर ग्रामीणों ने उन्हें जमकर खरीकोटी सुनाई और जवाब मांगा कि आखिर वर्षों से समस्या का समाधान क्यों नहीं किया गया। काफी देर चली चर्चा और समझाइश के बाद प्रशासन की ओर से ग्रामीणों को लिखित आश्वासन दिया गया कि अगले 2 दिनों के भीतर जलापूर्ति व्यवस्था सुचारू कर दी जाएगी और पाइपलाइन की मरम्मत का काम तत्काल शुरू होगा। प्रशासन के लिखित आश्वासन के बाद फिलहाल ग्रामीणों ने अपना अनशन समाप्त कर दिया है, लेकिन साथ ही साफ चेतावनी भी दी है कि यदि तय समय में पानी की समस्या का समाधान नहीं हुआ तो ग्राम पंचायत कार्यालय पर ताला लगाकर उग्र आंदोलन किया जाएगा। अब देखना होगा कि क्या प्रशासन का यह वादा जमीन पर कितना उतरता है, क्योंकि भीषण गर्मी में पाणी की समस्या ग्रामीणों के लिए सबसे बड़ा संकट बन चुकी है। सर्वात पहिले आज 1 मेचं औचित्य साधून आम्ही गेल्या 21 तारखेला निवेदन दिलं होतं प्रशासनाला आणि पाणी टंचाई असल्यामुळं आज 1 मे म्हणजे 21 दिवसामध्ये जे काही तुम्हाला 11 दिवसामध्ये करायचं आहे ते करा, पण 1 मे येऊन गेला तरी आजही कुठलीही व्यवस्था झाली नाही। या कारणास्तव आम्ही शासनाला सगळ्या डिपार्टमेंटला निवेदनाच्या माध्यमातून कळवण्यात आलं होतं का 1 तारखेला आम्ही 1 मे कामगार दिवसाच्या निमित्तानं सगळे गावकरी आम्ही तुमच्या ग्रामपंचायतीच्या समोर साखळी उपोषण करणार आहोत आणि ते केलं। आणि आता मोठ्या संख्येनं सर्व गावकरी, महिला मंडळी सर्वांना आपापल्या व्यथा पत्रकाराच्या तुमच्या माध्यमातून पोलीस बांधव आणि सगळ्यांना सपोर्ट केला आणि या सर्व याच्या माध्यमातून आम्हाला त्यांनी लेखी आश्वासन दिलं की गेल्या 2 दिवसामध्ये एक कातडीकडली जे नळाची पाईपलाईनचा जो विषय होता तो मी क्लिअर करतो आणि पुढील 4 ते 5 दिवसामध्ये जे नळ गावामध्ये जे पूर्ण दाबानं येऊ नाही राहिले होते गेल्या 15 दिवसाच्या आधीपासून तो पुरवठा मी सुरक्षित करतो असं आम्हाला लेखी आश्वासन आपल्या अभियंता साहेब, फटिंग साहेब आणि ग्रामसेवक साहेब यांनी आम्हाला दिला गावकऱ्यांना। या सर्व आम्हाला लेखी निवेदनातून जर यांना आपलं म्हणणं पाळलं नाही किंवा यांना आपलं कर्तव्य बजावलं जर नाही तर येत्या 8 दिवसामध्ये आम्ही हे सर्व गावकरी सातेफळवासी आम्ही या ग्रामपंचायतला कुलूप ठोकूस पंचायत समिती लेवलवर तिथं आम्ही आंदोलन केल्याशिवाय, मोठ्या संख्येनं आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही। आजपासून 1 पाईपलाईन 1 ते 2 दिवसात ते जे दुरुस्तीवर आहे, प्रगतीवर आहे असल्याकारणाने सांगितलं आणि जे गावातला जो पाणी पुरवठा जो पूर्ण दाबानं सोडणार आहोत किंवा पाठवणार आहे तो येत्या 4-5 दिवसामध्ये तो मी क्लिअर करतो असं त्यांनी लेखी दिला। गेल्या 2 वर्षापासून ही समस्या होती। मागील टंचाईमध्ये आम्ही सगळ्या डिपार्टमेंटला पत्रव्यवहार आणि आमदार महोदयाला सांगितलं होतं, तिथून आम्हाला सांगितलं आलं होतं का तुम्ही आता या वर्षाले कशातरी अधिग्रहण विहिरी करा आणि यावर्षीचं तात्पुरतं आपलं गाव व्यवस्थित करा आणि ज्या जलजीवन मिशनमध्ये ज्या 16 की 19 विहिरी नामंजूर असल्याकारणानं त्या सातेफळीला आपण म्हणजे देण्यात कमी पडलो, पण पुढं जशी केव्हा मंजुरी येईल तेव्हा आम्ही तुमच्या गावाला विहीर देऊ असं आमदार साहेबांनी कळवलं होतं। तेव्हापासून तर आतापर्यंत आता फटिंग साहेबांनी एक पत्र आणलं होतं का या विहिरी आम्ही प्रस्तावित केल्या, मंजूर झाल्या की नाही झाल्या
अजून माहिती नाही, कारण आज त्या गावकऱ्याच्या वतीनं मी सांगू इच्छितो की या ग्रामपंचायत सातेफळला कुलूप ठोकणार आणि तालुक्याच्या लेवलवर माननीय तहसीलदाराच्या दालनामध्ये आंदोलन केल्याशिवाय सोडणार. अधिकाऱ्यांनी बोलले म्हणजे त्याची आमची समस्या आहे का पाण्याची, पाणी आम्हाला बरोबर यावं बा. आमची समस्या पाण्याची आहे, पाणी मिटलं पाहिजे. पाण्याची समस्या मिटली का आमची कोणतीच समस्या नाही आहे. आता 4-4, 8-8 दिवस पाणी नाही येत. आम्ही हात मजुरीचं हवं, शेतीचं जाऊन आम्ही पाणी भरायचं का शेतीतले कामं करायचे. आम्ही आम्हा लोकांच्या कामाला गेल्यावर 1 वाजता आम्हाला घरी आले. 1 वाजल्याच्या नंतर आम्ही एवढे पाणी भरायचं का जेवण करून आराम करायचं का करायचं का त्या पाण्याचा टाइम नाही आम्हाला. आम्ही ह्या 10 वर्ष का 20 वर्ष झाले ह्या कारण असे चालूच आहे. आम्ही ह्या समस्या कितीतरी फरकाने मांडलेल्या आहे इथं, पण आमचं काही तिथं काही होऊनच नाही राहिलं. का करते बा तुम्ही, काहीच नाही करू शकत. मग हे केव्हा व्हायचं आमचं काम, हे केव्हाचं पाणी. आता त्यांनी सांगितलं का 2 दिवसाची मुदत, 2 दिवसाच्या मुदतीच्या नंतर आम्ही पुन्हा त्याच्यावर काही नाही काही करू. आम्हाला करावंच लागेल. आम्हाला पाण्याचाच प्रॉब्लेम आहे, तर आम्हाला काही नाही काही करावं लागेल ना. काही आमच्या घरी विहिरी आहे का, विहिरीवर कोणाच्या विहिरीवर गेलं तर आम्हाला पाणी पुरत नाही, आम्ही पाणी देऊ शकत नाही. तिथून वापस यायला लागते गुंड घेऊन. पुन्हा ह्या नळाचे गावोगावी टाइम आहे. सकाळी 6 नळ सुटते, इथं टाइम सुद्धा नाही आहे आम्हाला. मजुरीला जाऊन आम्ही टाइम कसा करायचा, का करायचा. मजुरीसाठी मजुरी पाडून घरी पाण्यासाठीच राहायचं का. जास्तच राहील. आम्ही बाबूपर्यंत खूप आता जे करायचं आहे हे आम्ही आता सोचून आम्ही जे करायचं आहे ते करू. आम्ही असं क्रोधीतून गेलो का पाण्यासाठी आम्ही काही पण करू शकतो आता. आणि सरनं त्यानं म्हणावं का आमचे पाणी बरोबर देणे, त्याच्या याच्यात आम्ही खिलाफ येईन तर त्यानं आमच्यापर्यंत काही करावं, नाही तर आम्ही आता त्याच्यापर्यंत करणार. सर, गावकऱ्यांनी जे मला आता प्रश्न मांडले की जे कातडीतली विहीर आहे त्या विहिरीहून आज पाणी पुरवठा सुरू होणार आहे, ती वन विभागातून पाईपलाईन गेली, त्याच्यामुळे आपल्याला विलंब झाला आणि कोणत्याही मशिनरीद्वारे आपण काम करू शकत नव्हतो. त्यामुळे आता आपण माणसं लावून माणसाद्वारे काम करायला 8 दिवस झाले आपण काम सुरू आहे आपलं. 8 दिवसापासून सुरू आहे. आज सर जोडणी सुरू आहे पाईपची, त्याच्यामुळे 1-2 दिवसात ते सुरू होईल. सर, यापूर्वी ती पाईपलाईन वनविभागात असल्यामुळे वनविभागांच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला पाईपलाईन खोदण्यास मज्जाव केला. आता आम्ही प्रस्ताव तयार केला वनविभागाचा. तो प्रस्ताव आता सादर करत आहोत आम्ही सोमवारला, आणि लगेच 2-3 दिवसात परवानगी घेऊन जी राहिलेली 1000 मीटर पाईपलाईन आहे तीसुद्धा आम्ही या 15 दिवसात टाकण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. 2 दिवसात पाणी येणार नळाला आम्ही त्यांना लेखी आश्वासन दिलं. त्या लेखी आश्वासनानुसार मी 2 दिवसात त्यांना सुरळीत पाणी देणार. नाही, हा विषय मांडला सर मी. त्यासाठी आपण इथल्या 2 खाजगी विहिरी अधिग्रहण केल्या आणि त्या खाजगी विहिरीचं पाणी आपण नळ योजनेच्या विहिरीत टाकत आहोत. फक्त ते पाईपलाईन सदोष असल्यामुळे त्याला वेळ लागला, पण आता ते सुरळीत झालेली आहे, दुरुस्त झाली. आज पूर्ण झाली ते. आता उद्यापासून त्याला सुरळीत पाणी येईल. या 4-5 दिवसात पूर्ण होईल. 4-5 दिवसात सगळी टंचाई मिटेल. नाही, गावकऱ्यांचं म्हणणं आहे का 2-3 दिवसात सुरळीत पाणी द्या आणि आपण ते देऊ. वरिष्ठांसोबत आताच आमच्या पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता साहेब होते, त्यांनी ते मार्गदर्शन केलं गावकऱ्यांना आणि ते पण आम्हाला सहकार्य करत आहे. गेल्या काही दिवसापासून सातेफळ गावामध्ये पाणी टंचाई सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. त्या अनुषंगाने गावातील महिला आणि नागरिक साखळी उपोषणाकरता आज ग्रामपंचायत समोर बसलेले आहे. त्यांची मागणी रास्त आहे, कारण की लोकांना जर पाणी मिळत नसेल आणि तेही उन्हाळ्याच्या दिवसात तर असा आक्रोश होणं साहजिकच आहे. त्या आक्रोशामध्ये बऱ्याच बाबी लक्षात आल्या. त्याच्यामध्ये गावात सुरळीत पाणी पुरवठा होत नाही, तसेच काही भागातील पाईपलाईनला पाणी येत नाही आणि गावामध्ये पाणी सोडण्याच्या नियमित टायमिंग नाही. म्हणजे 11 वाजता सोडायचं, 4 वाजता सोडायचं. लोक शेतात गेले त्यावेळेस नळ सोडायचे. त्याच्यामुळे पाणी भरण्यासाठी लोकांना शेतातून काम सोडून यावं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हे परिस्थिती योग्य नाही. या संदर्भात गावातील लोकांनी ज्या मागण्या केल्या त्या सर्व मागण्या ह्या ग्रामपंचायतच्या सचिवाशी संबंधित होत्या. सचिवाशी चर्चा झाली. त्याच्यामध्ये त्यांनी काही मागण्या तात्काळ मान्य केल्या आणि त्या लेखी स्वरूपात सुद्धा देऊन राहिलेल्या आहे.
त्याच्यामध्ये प्रामुख्याने नियमित पाणी सोडणे, प्रत्येकाला पाणी पुरवठा होईल याची दक्षता घेणे आणि पाणी टंचाईचे काम वेळेत पूर्ण करणे इत्यादी मागण्या त्यांनी पूर्ण करण्याची वचन दिलेले आहे आणि नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्या त्यांना मान्य झाले असून ते उपोषण आज संपणार, पण याच्यावर कार्यवाही तात्काळ व्हायला पाहिजे आणि त्या संदर्भात मी ग्रामसेवकांना निर्देश देईन. ग्रामसचिवांनी दिलेले आश्वासन जे आहे त्यांनी तर 2-3 दिवसातच सांगितले आहे, पण मी त्याच्या मागे राहील काम होते आहे की नाही आणि वेळोवेळी जर दिसले तर तशा सूचना मी ग्रामसेवकाला देईन. तर काम हे झाल्यानंतर तात्काळ करायला पाहिजे जेणेकरून पाणी पुरवठा सुरळीत सुरू होईल. जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मग 10-15 लिकेज झाले तर पाणी वाया जाते, त्याच्यामुळे गावाला पाणी पुरवठा कमी होते. यापुढे पाणी पुरवठा झालेले लिकेज तात्काळ दुरुस्त करण्याच्या सुद्धा सूचना मी ग्रामसेवकाला दिलेल्या आहेत. हिंगनघाट से संवाददाता रवि येनोरकर की खबर. निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.